बरे म्हणून ती वांगी घेतली, बाई जेव्हा शिर्डीस पातली, आरती पाठी भोजन वेळी घेऊन गेली भरीत। नित्याप्रमाणे नैवेद्य दावुनी, बाई गेली ताट ठेवुनी, सर्वांचे नैवेद्य गोळा करुनी, बाबा भोजनी बैसले। भरिताची चवी चाखिता, लागले रुचकर वाटिले समजता, काचऱ्या खाव्यासे वाटले चित्ता, वदती आता आणात्या। निरोप गेला राधा कृष्णीस, बाबा खोळंबले जेवावयास, काचऱ्यांवरी गेले मानस, करावे काय समजेना। हंगाम नाही हा वांग्यांचा, आता हा पदार्थ होणार कैचा, शोध पुरंदर्यांचे कुटुंबाचा, आणिक भरिताचा चालला। तिने आणिले जे ताट, भरीत हे तो होते तयात, असतील तिची या सामग्रीत, वांगी कदाचित वाटले। म्हणून तिचे पासी पुसता, कळली काचऱ्यांची अनवर्थता, एवढे बाबांचे प्रेम का त्याकरिता, चुकले समजता कळून। बाई म्हणे भरीत झाले, एकाचे दुपारी अर्पण झाले, काचऱ्या नेईन मागाहून म्हटले, दुसरे ते चिरिले तदर्थ। पुढे ही वांग्यांची समूळ वार्ता, हळूहळू जै कळली समजता, जो तो आश्चर्य करी चित्ता, पाहूनी व्यापकता साईंची। आणिक एकदा डिसेंबर मासी, सन 1915 वर्षी, याच बाईने अतिप्रेमेसी, पेढा बाबासी पाठविला। बाळाराम परलोकवासी, क्रियाकर्मांतर करावयासी, मुलास त्याच्या जाणे शिर्डीसी, पुसावयासी पातला। जातो म्हणून सांगावयासी, आला मुलगा तरखडांपाशी, तया सवे काही बाबांसी, द्यावे मनसी कुटुंबाच्या। पेढ्या वाचून दुसरे काही, पाहू जाता घरात नाही, आधीच निवेदित पेढा तोही, मुलास घाई जाण्याची। शिवाय तो मुलगा सुतकी, पेढा ही एक उच्छिष्ट शिलकी, तोची पाठवी तया सवेची की, साई मुखी अर्पावया। म्हणे दुसरे काही नाही, हाची आता घेऊनी जाई, प्रेम पुरस्सर हाची देई, खातील साई आवडीने। पेढा गोविंदजीने नेला, परी तो जेव्हा दर्शनार्थ गेला, पेढा बिराडी विसरून राहिला, धीर तै धरिला बाबांनी।